तर ज्योतिबा मंदिरातील वादग्रस्त पुजाऱ्यांविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले। पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। दसरा चौकातून मूक मोर्चाला सुरुवात झाली। हजारो नागरिक यात सहभागी झालेले आहेत। मंदिरातील मारहाणीचा सजीव देखावा देखील सादर केला जातोय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। भूषण, काय नेमकं सुरू आहे, काय सांगा? भूषण, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हे दृश्य आपण पाहतोय। ज्योतिबा मंदिरातील वादग्रस्त पुजाऱ्यांविरोधात आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत। हातात फलक घेऊन, जाहीर निषेधाचे हे फलक घेऊन हे ग्रामस्थ मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। दसरा चौकातून या मूक मोर्चाला सुरुवात झालेली आणि हजारो नागरिक या मोर्चा सध्या सहभागी झाले। मंदिरात जी मारहाण झाली त्याचा सजीव देखावा देखील सादर केलेला आहे। ज्या वृत्तपत्रात त्याच्या बातम्या आल्या त्याचे देखील कटआउट्स यांनी हातात घेतलेले आहेत। नाही चालणार, नाही चालणार, दादागिरी नाही चालणार, अशा आशयाचे फलक या ग्रामस्थांच्या हातात आपण पाहतोय। जाहीर निषेधाचे हे फलक आहेत। ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्याविरोधात हे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मूक मोर्चा निघालेला आहे दसरा चौकातून आणि यात हजारो ग्रामस्थ सध्या सहभागी झालेले आहेत। भक्तांना न्याय हा मिळालाच पाहिजे। ज्योतिबा मंदिरामध्ये काही दिवसापूर्वी पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाणीचा प्रकार घडलेला होता आणि ज्या परिते गावातील ग्रामस्थांना ही मारहाण झालेली होती त्या परिते गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी आज आपण बघतोय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे, मूक मोर्चा काढलेला आहे। ज्या पुजाऱ्यांनी ही सगळी मारहाण केली त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांकडून देखील काही आरोप करण्यात आलेले आहेत परिते ग्रामस्थांवर। ते देखील हे सगळे आरोप आहेत ते या सगळ्या परिते ग्रामस्थांनी फेटाळून लावलेले आहेत। मात्र ज्या पद्धतीची वागणूक ज्योतिबा मंदिरामध्ये मिळते त्या विरोधात हा मोर्चा आता निघालेला आहे असं म्हणावं लागेल। फक्त परितेच नाही तर परिते गावच्या परिसरातील पंचक्रोशीतील सगळे नागरिक जे आहेत ते या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जवळपास 4 ते 5 हजार लोक या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। इतकंच नाही तर जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्याचा सजीव देखावा देखील या सगळ्या मोर्चामध्ये या सगळ्या आंदोलकांनी आणल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय ज्योतिबा मंदिरातील पुजारी आणि भाविकांमधील हा वाद जो आहे तो आता वाढण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। खरं तर ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 तारखेला म्हणजेच परवा दिवशी होणार आहे आणि तत्पूर्वी अशा पद्धतीचं वातावरण भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे। आता यावर जिल्हा प्रशासन काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय गेल्या 8 दिवसापासून पुजारी विरुद्ध ज्योतिबाचे भाविक असा वाद जो आहे तो धुमसत होता। सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत त्या होत होत्या। मात्र आज या सगळ्या परिते ग्रामस्थांनी मोर्चा काढलेला आहे, मूक मोर्चा काढलेला आहे। फक्त परितेच नाही तर परिते गावाच्या आसपास असणाऱ्या पंचक्रोशीतील नागरिक देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यामुळं किती मोठ्या प्रमाणात राग या सगळ्या लोकांच्या मनामध्ये या सगळ्या ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांविरोधात आहे हे देखील यावरून स्पष्ट होत आहे। आता या सगळ्या ज्योतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या या मोर्चाची दखल जिल्हा प्रशासन घेणार का आणि या संदर्भात काय नेमका तोडगा काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आपण बघतोय या मोर्चाच्या माध्यमातून पुजाऱ्यांच्या विरोधात असलेला रोष परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व्यक्त करताना बघायला मिळत आहेत। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।